धनंजय मुंडेंवर काल निशाणा साधलेला आहे. जरांगीने म्हटलं जो धनंजय मुंडे ज्यांच्या प्रचाराला जाईल त्यांना पाडवू अशा पद्धतीची भाषा केली आहे. तसेच अजित पवार असो सगळ्यांना बघा, आता महाराष्ट्र या नालायक महायुती सरकारने, मी मुद्दाम वापरतो, महाराष्ट्राचं वाटोळं केलं आहे, सत्यानाश केला आहे. ज्या अनेक ठिकाणी जाती जातीमध्ये भांडणं लावली आहे, भाषा ही खालच्या स्तरावर वापरली जात आहे आणि त्या सरकारच्या इशाऱ्यावरचे चाललं आहे असा माझा आरोप आहे. सरकारच्या इशाऱ्यावर तसं बोललं जात आहे. आणि आज मराठा वर्सेस वंजारी, धनगर, बंजारा ही जी काही जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम होत आहे. काल खरं म्हणजे जरांगे पाटलांची तब्येत बरी नव्हती. त्यांनी टोकाची जाऊन भूमिका ज्या भाषेचा वापर केला आणि ज्या भाषा वापरली अशी काही गरज नव्हती. परंतु आता हे सगळं चाललं आहे ते पंकजा मुंडेंच्या भाषणातून थोडा संयम होता. ते संयमानेच बोलल्या. त्या काही टोकाची भूमिका पंकजा मुंडेंनी कालच्या मेळाव्यामध्ये अजिबात घेतली नाही. आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. पण पाटलांनी जी भूमिका घेतली मनोज जरांगेंनी ती अत्यंत ती गरज नव्हती ती टीका करायची टोकावरची. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काय अपेक्षित आहे. तुम्ही समाजासाठी न्याय मागायला तुम्हाला अधिकार आहे, पण इतर समाजाचं वाटोळं होणार नाही, इतरांच्या पोरांचं आयुष्य बर्बाद होणार नाही हे पण बघितलं पाहिजे. आणि सरकारने पण काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे. पण सरकारच या आगीमध्ये तेल टाकतोय समाजाच्या. आणि सरकारचेच मंत्री वाटेल ते बरळत आहेत. मंत्रिमंडळात राहूनही त्यांची भूमिका सुद्धा, त्यांचे सत्ताधारी पक्षाचे आमदार सुद्धा ही जी भूमिका स्वीकारत आहेत घाणेरड्या टीका करण्याची, हे महाराष्ट्राच्या एकूणच आतापर्यंतच्या राजकीय संस्कृतीला शोभनीय नाही आहे. हे फार वाईट आहे. यातून महाराष्ट्राचं नुकसानच होईल, महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल. आणि हे याच अशा प्रकारचं षडयंत्र हे रचलं जात आहे असा माझा आरोप आहे.